हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टेस्टी मोमेंट्स अँड माय न्यू हेल्दी रेसिपी व्लॉग. माझ्या हातात ही जी भाजी आहे ही तुमच्या सगळ्यांच्या परिचयाची आहे आणि ही आहे आंबाडीची भाजी. तर याचा पौष्टिक फायबरयुक्त पराठा कसा बनवायचा त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पहिल्यांदा तर भाजीची कोवडी कोवडी पाने खुडून घ्यायची, फक्त पाने घ्यायची, देठाचा वापर करायचा नाही. आंबाडीच्या भाजीला वेगवेगळ्या भागामध्ये महाराष्ट्रात वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. काही जण आंबट चुका सुद्धा म्हणतात. पावसाळ्याच्या दिवसात हमखास ही आंबाडीची भाजी, खडेपातूरची भाजी, खापरकुटीची भाजी अशा भाज्या, तरुट्याची भाजी आपल्याला दिसते आणि त्या भाज्यांचा आस्वाद आपल्याला या सीझन मध्ये घ्यायलाच हवा. रानभाज्या म्हणजे कोणत्या औषधापेक्षा कमी नाही. भाजी खुडून घेतल्यानंतर 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. गॅसवर तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवायचं आणि पाण्यामध्ये 5 मिनिटापर्यंत ही भाजी उकळून घ्यायची, कारण ही थोडीशी जरड असते आणि फायबर असल्यामुळे ती लवकर डायरेक्ट आपण यूज केला तर शिजत नाही. त्याच्यानंतर ही भाजी एका भांड्यामध्ये अशी पाणी निथळून काढू घ्यायची आणि याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. आणि आता आपण पराठ्याच्या प्रिपरेशनसाठी लसण, अद्रक आणि मिरच्या घेणार आहोत. आज आहे दीपपूजा आणि ऑलमोस्ट आमच्या देवाची अर्धी पूजा झालेली आहे, अर्धी बाकी आहे. भाजी थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटला आपण याला बारीक करून घेऊया. तर आता याच्यामध्येच आपण सोललेला लसूण, त्याच्यानंतर अद्रकाचे काप आणि 4 ते 5 आपल्या आवडीनुसार तुम्हाला तिखट किती पाहिजे त्याच्यानुसार मिरच्यांचा वापर इथे करायचा आहे. आणि हो, याच्यासोबत जिरं सुद्धा टाकायचं आहे. मी जिरं टाकायला विसरली होती, नंतर मधामध्ये मी ॲड केलेलं आहे जिरं. परात घ्यायचं, परातीमध्ये ही पेस्ट काढून घ्यायची. आता एवढ्या वाटणापासून मी 2 आयटम बनवणार आहे. तर अर्ध वाटण मी पराठ्यासाठी वापरणार आहे आणि अर्ध्या वाटणाची मी आंबाडीची भाजी मस्त कशी बनवायची ते सुद्धा सांगणार आहे. वाटण परातीत काढल्यानंतर पूर्णपणे थंडगार होऊ द्यायचं. पूजेनिमित्त मला काही सामानाची आवश्यकता होती, तर मी गेली 4थ्या फ्लोअरवर, माझ्या घरी, आणि मी राहते 3ऱ्या फ्लोअरवर माझ्या घरी, म्हणजे दोन्ही घरं माझेच आहेत. मला ज्या साहित्याची आवश्यकता होती ते मी जमा करून घेत आहे, कारण ही जी भांडी आहे पितळेची ही मला आज स्वच्छ घासून घ्यायची होती. खालीच एवढं सामान असल्यामुळे मी जसं गरज पडते तसं इथलं सामान खाली नेत असते, कारण गरज पडल्यास या किचनचा सुद्धा मी वापर कधी करत असते. आणि माझ्या भरपूर आणि बऱ्याचशा ब्लॉगमध्ये तुम्ही ही माझी नवीन किचन बघितलेली आहे. थोडं दुर्लक्ष होत आहे, पण मी साफसफाई मधात करत असते. सामान घेऊन मी आली माझ्या घरी, लॉक वगैरे करून. बाय द वे, दीपपूजेनिमित्त तुम्ही काय करत असता मला नक्की कमेंट करून सांगा. आता इकडे ही पेस्ट सुद्धा थंडी झालेली आहे. तर याच्यात जवळपास 1.5 कप म्हणजे 1.5 वाटी मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि मल्टीग्रेन आटा जो आम्ही चपातीसाठी वापरतो तो अर्धा वाटी घातलेला आहे. हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. धने आणि जिरेची पूड मी एकत्र करून ठेवत असते भाजीमध्ये घालायसाठी, ती घातली थोडीशी, म्हणजे छोट्या चमच्याने 1 चमचा. एकदा सर्व पीठ न घालता जसं आपल्याला वाटलं की थोडा गोडा सैलसर वाटत आहे तर पीठ ऍड करायचं. आणि आपण कणिक जशी मळून तयार करतो सेम तसंच पीठ आपल्याला तयार करायचं आहे. जास्त सैलसर नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही. आणि आता पराठा लाटून घेऊया. इझिली लाटला जातो आणि हा फायबरयुक्त पराठा म्हणजे तुमच्या हेल्थसाठी खूप बेनिफिशियल आहे. चव म्हणाल तर थोडीशी आंबटसर लागते, पण खूप छान चविष्ट हा पराठा बनून तयार होतो. तव्यावर तेल टाकून दोन्ही साईडने आलटून पलटून याला मीडियम फ्लेमवर छान खरपूस भाजून घेऊया. याच्या अगोदर तुम्ही हा पराठा कधी ट्राय केला आहे का नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आंबाडीची मी पातळ भाजी सुद्धा बनवली. आता व्लॉग मोठा होईल म्हणून त्याची रेसिपी मी उद्याच्या व्लॉगमध्ये टाकेन. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज एक लाईक जरूर करा आणि फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड हॅपी दीपपूजा. बाय एव्हरीवन.